लक्षाधीशांना आपल्यापैकी कोणते वेगळे करते? हे भाग्य, प्रतिभा किंवा कठोर परिश्रम आहे का? सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माइंडचे लेखक टी हार्व एकर यांच्या मते हे सर्व तुमच्या मानसिकतेबद्दल आहे. या पुस्तकात एकर स्वतः बनवलेल्या लक्षाधीश आणि व्यवसाय प्रशिक्षक म्हणून स्वतःच्या अनुभवावर आधारित पैशासाठी संघर्ष करणाऱ्यांपासून यशस्वी लोकांना वेगळे करणाऱ्या मूलभूत विश्वास आणि वृत्तींचा शोध घेतात. तो असा युक्तिवाद करतो की पैशाबद्दलचे आपले विचार आणि विश्वास आपल्या आर्थिक यशावर खोलवर परिणाम करतात आणि योग्य मानसिकतेचा अवलंब करून आपण आपल्या जीवनात विपुलता आणि समृद्धी आकर्षित करू शकतो. या पुस्तकाच्या सारांशात आम्ही सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माइंड मधील प्रमुख थीम आणि अंतर्दृष्टी एक्सप्लोर करू, ज्यामध्ये मोठा विचार करण्याचे महत्त्व, पुष्टीकरण आणि व्हिज्युअलायझेशनची शक्ती आणि गणना केलेली जोखीम घेण्याचे मूल्य यांचा समावेश आहे. तुम्ही कर्जाशी संघर्ष करत असाल, संपत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा फक्त पैशांसोबत तुमचे नाते सुधारण्याचा प्रयत्न करत असाल, सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माइंड आर्थिक यश आणि विपुलता मिळवण्यासाठी एक शक्तिशाली आणि प्रेरणादायी मार्गदर्शक ऑफर करते. परिचय, इंट्रोडक्शन. सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माइंड हे टी हार्व एकर यांनी लिहिलेले पुस्तक आहे, जे आर्थिक यशासाठी आवश्यक असलेल्या मानसिकता, सवयी आणि विश्वास प्रकट करते. या पुस्तकात एकरने त्यांना आणि इतर अनेक लक्षाधीशांना आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यात मदत केलेली तत्त्वे शेअर केली आहेत. संपत्ती उभारणीसाठी एकरच्या अनोख्या दृष्टिकोनामध्ये तुमची मानसिकता बदलणे आणि तुमच्या अवचेतन मनाचे पुनर्प्रोग्राम करणे समाविष्ट आहे. त्यांचा असा विश्वास आहे की आर्थिक यश हे केवळ पैशाचे व्यवस्थापन किंवा कठोर परिश्रम करणे नाही, तर ते पैशाबद्दल आपण कसे विचार करतो आणि कसे वाटते यावर देखील असतो. लक्षाधीश मन अंगीकारून वाचक त्यांच्या मर्यादित विश्वासांना छेद देऊ शकतात आणि त्यांना हवे असलेले आर्थिक यश मिळवू शकतात. या लेखात आम्ही पुस्तकात वर्णन केलेल्या मुख्य संकल्पना आणि रणनीती जाणून घेऊ. अवलोकन, ओव्हरव्ह्यू. सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माइंड हे टी हार्व एकर यांचे स्वयंमदत पुस्तक आहे, जे 2005 मध्ये प्रथम प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक वाचकांना पैसे आणि आर्थिक यशाबद्दल श्रीमंत आणि गरीब लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतींमधील फरक समजून घेण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केले आहे. एकरचा असा विश्वास आहे की आपले आर्थिक यश मुख्यत्वे आपल्या विचारांवर आणि विश्वासांवर अवलंबून असते आणि आपली मानसिकता बदलून आपण आपल्या आर्थिक प्रयत्नांमध्ये अधिक यशस्वी होऊ शकतो. पुस्तक 2 भागात विभागले आहे. पहिला भाग लोकांना आर्थिक यश मिळवण्यापासून रोखणाऱ्या नकारात्मक विश्वास आणि वृत्ती ओळखणे आणि बदलण्यावर लक्ष केंद्रित करतो. दुसरा भाग संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि पैशाचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यावहारिक सल्ला आणि धोरणे प्रदान करतो. एकर संपूर्ण पुस्तकात उदाहरणे आणि अंतर्दृष्टी देण्यासाठी ब्रोक ते करोडपती होण्याच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे. वाचकांना पुस्तकात मांडलेल्या कल्पना आणि रणनीती अंमलात आणण्यास मदत करण्यासाठी तो व्यायाम आणि कृती चरणांचा देखील समावेश करतो. सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माइंडचा उद्देश वाचकांना पैशाबद्दल आणि आर्थिक यशाबद्दल विचार करण्याचा एक नवीन मार्ग प्रदान करणे आहे, ज्यामुळे त्यांना मर्यादित विश्वासांवर मात करण्यात आणि त्यांची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत होईल. प्रमुख अध्यायांचा सारांश, समरी ऑफ की चॅप्टर्स. अध्याय 1, मिलियनेअर माइंडमध्ये आपले स्वागत आहे. सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माइंडचा पहिला अध्याय हा पुस्तकाच्या एकंदर परिसराची ओळख आहे. टी हार्व एकर यांनी युक्तिवाद केला की श्रीमंत होण्यासाठी एखाद्याने प्रथम लक्षाधीशाची मानसिकता स्वीकारली पाहिजे. त्यांचा असा विश्वास आहे की पुष्कळ लोक पैशासाठी संघर्ष करतात कारण त्यांना संपत्ती आणि यशाबद्दल नकारात्मक विश्वास असतो, बहुतेकदा त्यांच्या पालकांकडून किंवा समाजाकडून मिळालेला असतो. या समजुती बदलणे आणि आर्थिक यशासाठी अनुकूल अशी नवीन मानसिकता निर्माण करणे शक्य आहे यावर एकर जोर देतात. अध्याय 2, द वेल्थ फाइल्स. या प्रकरणात एकर ज्याला संपत्ती फाइल्स म्हणतो त्याची ओळख करून देतो. हे 17 प्रमुख मार्ग आहेत जे लक्षाधीश मध्यमवर्गापेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करतात आणि वागतात.
काही संपत्ती फाईल्समध्ये श्रीमंत लोकांचा विश्वास आहे की मी माझे जीवन तयार करतो. श्रीमंत लोक श्रीमंत होण्यासाठी वचनबद्ध असतात आणि श्रीमंत लोक अडथळ्यांवर नव्हे तर संधींवर लक्ष केंद्रित करतात. प्रत्येक संपत्ती फाईलचे तपशीलवार स्पष्टीकरण देते आणि ते लक्षाधीश मानसिकतेमध्ये कसे योगदान देते. अध्याय 3 लक्षाधीश मनाचे रहस्य. तिसऱ्या अध्यायात एकर लक्षाधीश मानसिकतेचे गुप्त काय आहे यावर त्याचा विश्वास आहे हे उघड करतो. तो असा युक्तिवाद करतो की एखाद्याचे विचार, भावना आणि कृती यांच्यातील संबंध समजून घेणे ही मुख्य गोष्ट आहे. एकर यांचे म्हणणे आहे की एखाद्याचे विचार बदलून एखाद्याच्या भावना आणि शेवटी कृती बदलणे शक्य आहे. ते अस्वस्थ किंवा भीतीदायक असले तरीही कारवाई करण्याच्या महत्त्वावरही तो भर देतो. अध्याय 4 मनी ब्लूप्रिंट. एकरने चौथ्या अध्यायात मनी ब्लूप्रिंटची संकल्पना मांडली आहे. तो असा युक्तिवाद करतो की प्रत्येक व्यक्तीकडे किती पैसे आहेत याचा त्यांना विश्वास आहे की ते किती पात्र आहेत आणि कमावण्यास सक्षम आहेत. ही ब्लूप्रिंट एखाद्याच्या भूतकाळातील अनुभव आणि पैशाबद्दलच्या विश्वासांवर आधारित आहे. एकर सुचवतो की एखाद्याची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी एखाद्याच्या पैशाची ब्लूप्रिंट ओळखणे आणि बदलणे आवश्यक आहे. अध्याय 5 असोसिएशनची शक्ती. या प्रकरणात एकर सकारात्मक, यशस्वी लोकांसोबत स्वतःला वेढण्याच्या महत्त्वावर भर देतो. तो असा युक्तिवाद करतो की एखाद्याच्या वातावरणाचा एखाद्याच्या विचारांवर आणि विश्वासांवर खोल प्रभाव पडतो आणि यशस्वी लोकांसोबत वेळ घालवल्याने लक्षाधीश मानसिकता तयार करण्यात मदत होते. एकर सुचवितो की वाचक त्यांच्या वर्तमान संबंधांचे मूल्यमापन करतात आणि अधिक सकारात्मक, सहाय्यक वातावरण तयार करण्यासाठी आवश्यक असल्यास बदल करतात. अध्याय 6 श्रीमंत अधिक श्रीमंत होतात. 6व्या अध्यायात एकरने असा युक्तिवाद केला आहे की श्रीमंत केवळ त्यांच्याकडे जास्त पैसा असल्यामुळेच श्रीमंत होत नाहीत तर त्यांची मानसिकता मध्यमवर्गापेक्षा वेगळी आहे. तो सुचवतो की अनेक लोकांचा संपत्ती आणि श्रीमंतांबद्दल नकारात्मक दृष्टिकोन असतो आणि यामुळे त्यांना आर्थिक यश मिळण्यापासून रोखता येते. एकर वाचकांना पैशांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारण्यास आणि यशस्वी लोकांच्या सवयी आणि वर्तनातून शिकण्यास प्रोत्साहित करते. अध्याय 7 पैशाची मानसिकता. एकर 7व्या अध्यायात पैशाची मानसिकता कशी विकसित करावी याबद्दल पुढील मार्गदर्शन प्रदान करते. वाचकांनी श्रीमंत होण्यासाठी वचनबद्धता बाळगावी आणि ते ध्येय साध्य करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलावीत असे तो सुचवतो. तो वाचकांना टंचाईपेक्षा विपुलतेवर लक्ष केंद्रित करण्यास आणि कृतज्ञता आणि उदारतेची मानसिकता जोपासण्यास प्रोत्साहित करतो. अध्याय 8 तुमचा आर्थिक थर्मोस्टॅट. 8व्या अध्यायात एकरने आर्थिक थर्मोस्टॅटची संकल्पना मांडली आहे. तो असा युक्तिवाद करतो की ज्याप्रमाणे थर्मोस्टॅट खोलीतील तापमान नियंत्रित करतो, त्याचप्रमाणे एखाद्याचा आर्थिक थर्मोस्टॅट एखाद्याच्या संपत्तीची पातळी नियंत्रित करतो. एकर सुचवितो की वाचक त्यांचे सध्याचे आर्थिक थर्मोस्टॅट ओळखतात आणि पैशांबद्दलचे त्यांचे विश्वास आणि वर्तन बदलून ते वाढवण्यासाठी पावले उचलतात. अध्याय 9 मनी ब्लूप्रिंट जे तुम्हाला पैसे देतात. या प्रकरणात एकर आमच्या पैशाच्या ब्लूप्रिंटचे महत्त्व आणि त्याचा आमच्या आर्थिक यशावर कसा परिणाम होतो यावर लक्ष केंद्रित करते. ते स्पष्ट करतात की आमची पैशाची ब्लूप्रिंट आमच्या विश्वास आणि पैशाबद्दलच्या दृष्टिकोनातून तयार होते, ज्याचा सहसा आमच्या संगोपन आणि वातावरणाचा प्रभाव पडतो. जर आमची पैशाची ब्लूप्रिंट यशासाठी निश्चित केलेली नसेल, तर आम्ही कितीही प्रयत्न केले तरीही आर्थिक यश मिळवणे खूप कठीण आहे. एकर समजावून सांगतो की पैशाबद्दलच्या आपल्या मर्यादित विश्वास आणि वृत्ती कशा ओळखायच्या आणि नवीन आणि सकारात्मक पैशाची ब्लूप्रिंट तयार करण्यासाठी आपल्या मनाचा पुनर्प्रोग्राम कसा करायचा. पैसे प्रभावीपणे कसे व्यवस्थापित करावे याबद्दल तो व्यावहारिक सल्ला देखील देतो, जसे की प्रथम स्वतःला पैसे देणे, बजेट तयार करणे आणि हुशारीने गुंतवणूक करणे. अध्याय 10 द वेल्थ फाईल्स. श्रीमंत लोक गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांपेक्षा वेगळे विचार करतात आणि वागतात याचे 17 मार्ग. या प्रकरणात
एकर 17 संपत्ती फाईल्सची रूपरेषा देतो, ज्याचा वापर श्रीमंत लोक गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांपेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करण्यासाठी आणि वागण्यासाठी करतात. एकरच्या म्हणण्यानुसार या संपत्ती फायली श्रीमंत आणि इतर सर्वांमधील मुख्य फरक आहेत. संपत्ती फायलींमध्ये मी माझे जीवन तयार करतो, मला मोठा वाटतो, मी संधींवर लक्ष केंद्रित करतो, मी मोजलेली जोखीम घेतो आणि मी पैशाचा मालक आहे, त्याचा गुलाम नाही, अशा विश्वासांचा समावेश आहे. एकर या प्रत्येक संपत्तीच्या फायलींचे तपशीलवार वर्णन करतो आणि ते आपल्या स्वतःच्या जीवनात कसे लागू करायचे याचे उदाहरण देतो. आर्थिक यश मिळवण्यासाठी कृती करण्याचे आणि तुमच्या मानसिकतेत आणि सवयींमध्ये बदल करण्याचे महत्त्वही तो अधोरेखित करतो. अध्याय 11. तुमचे विचार निवडा, तुमच्या भावना निवडा. या प्रकरणात एकर आपले विचार आणि भावना एकमेकांशी कसे जोडलेले आहेत आणि ते आपल्या जीवनावर कसे परिणाम करतात हे स्पष्ट करतात. तो स्पष्ट करतो की आपले विचार आपल्या भावना आणि भावना निर्माण करतात, ज्याचा परिणाम आपल्या कृती आणि वर्तनावर होतो. जर आपल्याला आपले वागणे आणि जीवनातील परिणाम बदलायचे असतील तर आपण प्रथम आपले विचार आणि भावना बदलणे आवश्यक आहे. वाचकांना त्यांच्या नकारात्मक विचारांची आणि भावनांची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांना सकारात्मक विचारांनी बदलण्यासाठी एकर व्यावहारिक व्यायाम प्रदान करते. आपल्या स्वतःच्या विचारांची आणि भावनांची जबाबदारी घेण्याचे आणि आपल्या समस्यांसाठी बाह्य परिस्थिती किंवा इतर लोकांना दोष देण्याचे महत्त्व देखील तो स्पष्ट करतो. अध्याय 12. असोसिएशनची शक्ती, लक्षाधीशांसह स्वतःला घेरणे. या धड्यात एकर आपण ज्या लोकांशी संबंध ठेवतो आणि त्यांचा आपल्या मानसिकतेवर आणि यशावर कसा परिणाम होऊ शकतो यावर भर दिला आहे. स्वतःची मानसिकता आणि सवयी बदलण्यासाठी तो वाचकांना यशस्वी आणि सकारात्मक लोकांसह, विशेषतः लक्षाधीशांना वेढून घेण्यास प्रोत्साहित करतो. एकर स्पष्ट करतात की लक्षाधीशांशी संगत करून आपण त्यांच्या यशातून शिकू शकतो आणि त्यांच्या सकारात्मक विश्वास आणि सवयी अंगीकारू शकतो. तो लक्षाधीशांशी कसे नेटवर्क करावे आणि त्यांच्या जीवनात मूल्य कसे जोडावे याबद्दल व्यावहारिक सल्ला देखील देतो, ज्यामुळे परस्पर यश मिळू शकते. अध्याय 13. दान देऊन श्रीमंत अधिक श्रीमंत होतात. या प्रकरणात एकरने देण्याची संकल्पना आणि ते आर्थिक यश कसे मिळवू शकते याबद्दल चर्चा करते. तो स्पष्ट करतो की आपण जितके जास्त देतो तितकेच आपल्याला मोबदल्यात मिळते आणि ते आपल्या जीवनात विपुलता आकर्षित करण्याचा एक शक्तिशाली मार्ग आहे. वाचकांना इतरांना परत देण्यास आणि त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कारणांचे समर्थन करण्यासाठी आर्थिक आणि त्यांच्या वेळ आणि कौशल्यांसह प्रोत्साहित करते. तो हे देखील स्पष्ट करतो की देणे म्हणजे केवळ पैशांबद्दल नाही तर आपला वेळ, लक्ष आणि इतरांना प्रशंसा देणे. इतरांना देऊन आपण आपल्या जीवनात आणि जगात विपुलतेचे सकारात्मक चक्र तयार करू शकतो. अध्याय 14. चांगले, वाईट आणि कुरूप. या शेवटच्या प्रकरणात एकर पुस्तकातील मुख्य धड्यांचा सारांश देतो आणि वाचकांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कृती करण्यास प्रोत्साहित करतो. पैशाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन आणि मानसिकता असणे आणि आपल्या स्वतःच्या आर्थिक यशाची जबाबदारी घेण्याचे महत्त्व ते अधोरेखित करतात. वाचकांना सामान्य चुका आणि त्रुटींबद्दल चेतावणी देखील देते जे त्यांना रोखू शकतात. विश्लेषण आणि मूल्यांकन, ॲनालिसिस अँड इव्हॅल्युएशन. सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माइंड यशस्वी लोकांच्या मानसिकतेबद्दल आणि संपत्ती निर्माण करण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करते. टंचाई आणि मर्यादांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सकारात्मक आणि विपुलता देणारं मानसिकता असण्याचं महत्त्व या पुस्तकातील महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. आत्मजागरूकता, सकारात्मक विचार आणि कृती केंद्रित सवयींद्वारे मिलियनेअर माइंड विकसित करण्यावर लेखकाचा भर त्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारू पाहणाऱ्या वाचकांसाठी व्यावहारिक आणि कृती करण्यायोग्य आहे. काही वाचकांना हे पुस्तक त्याच्या दृष्टिकोनात अत्याधिक साधेपणाचे वाटू शकते, कारण ते संपत्तीच्या निर्मितीशी संबंधित जटिल समस्यांना अधिक सोपी बनवते आणि समाजात अस्तित्वात असलेल्या संरचनात्मक असमानतेकडे दुर्लक्ष करते. या व्यतिरिक्त पुस्तकात दिलेले काही सल्ले सर्वत्र लागू होऊ शकत नाहीत आणि आर्थिक आव्हानांना तोंड देत असलेल्या वाचकांसाठी अवास्तव अपेक्षा निर्माण करू शकतात.
सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माइंड हे वाचकांसाठी एक मौल्यवान संसाधन आहे जे विकासाभिमुख मानसिकता विकसित करू पाहत आहेत आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कृतिशील पावले उचलू पाहत आहेत. मानसिकता आणि सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करून व्यावहारिक सल्ला एकत्र करून पुस्तक संपत्ती निर्मितीसाठी एक व्यापक दृष्टिकोन देते जे आर्थिक साक्षरतेच्या सर्व स्तरांवर वाचकांसाठी प्रवेशयोग्य आहे. निष्कर्ष कन्क्लुजन. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याची आकांक्षा बाळगणाऱ्यांसाठी सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माइंड हे वाचायलाच हवे. टी. हार्व इक यांचा संपत्ती निर्मितीसाठीचा अनोखा दृष्टिकोन, जो व्यक्तीची मानसिकता आणि विचारपद्धती बदलण्यावर भर देतो, अत्यंत प्रभावी ठरला आहे. एकरच्या तत्वांचे आणि धोरणांचे पालन करून वाचक लक्षाधीशाची मानसिकता स्वीकारण्यास आणि त्यांच्या जीवनातील सर्व पैलूंमध्ये यश मिळवण्यास शिकू शकतात. पुस्तक व्यावहारिक अंतर्दृष्टी, उपयुक्त व्यायाम आणि प्रेरणादायी किस्से प्रदान करते जे वाचक त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात लागू करू शकतात. एकंदरीत आपली आर्थिक परिस्थिती सुधारू पाहणाऱ्या आणि विपुलता आणि समृद्धीची मानसिकता विकसित करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक एक मौल्यवान संसाधन आहे. Thank you for taking the time to listen this book summary. We hope you found it informative and thought-provoking. Don't forget to follow DY Books on social media to stay up to date on our latest book summaries and releases. Thank you once again and see you in next video.